नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण या कामिनीने कमळीला हाताला धरून घराबाहेर काढायचं ठरवलेलं आहे. पण अन्नपूर्णाजी तिथं शांत असते आणि जेव्हा कमळीवरती हल्ला करायला कामिनी तिथं आलेली आहे तेव्हा मात्र अन्नपूर्णाजी आता बरी झालेली आहे. आपल्या नातीला वाचवण्यासाठी ती त्या अंथरुणावरून उठलेली आहे आणि कमळीचं रक्षण करत आहे. त्यावेळेस तिथं घेतलेली जी काठी आहे त्या काठीने कामिनीची जी काय बेदम धुलाई केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कमळी आता सगळ्यांना म्हणत असते की मी अन्नपूर्णा महाजन यांची थोरली नात म्हणजेच कमळी राजन महाजन अशी तिने ओळख करून दिलेली असते. तिथं असलेल्या नयनताराला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की हे कसं शक्य, जे आहे ते आहे, पण एक गोष्ट तेवढी चांगली झाली पाहिजे, अन्नपूर्णाताई बऱ्या झाल्या पाहिजेत. आणि मग ते ऋषीला विचारत असते तुला माहिती आहे का ऋषी याबद्दल काही. तेव्हा ऋषी म्हणतो नाही मला हे आत्ताच कळतंय, मला याबद्दल काहीच माहिती नाहीये. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो कारण हे सगळं काय घडतंय. आणि कामिनीचा तर इतका पचका झालेला असतो, एवढा राजेशाही थाट कामिनीनं केलेला असतो कारण तिला वाटत असतं की ही सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होणार आहे आणि अनिका या साम्राज्याची मालकीन होणार आहे. आणि अनिकाकडून ऑलरेडी पॉवर ऑफ अटर्नीच्या पेपरवर सह्या करून तर तिनं घेतलेल्या आहेत, त्यामुळे ती खुश झालेली होती. परंतु अचानक कमळीनं येऊन जो काही डाव उधळून लावलेला आहे त्यामुळं मात्र कामिनीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. कामिनीला कळायचं बंद झालेलं असतं, तिला कळतच नसतं की काय करायचं. म्हणून ती सगळ्या लोकांना सांगत असते की जा आता तुम्ही, कार्यक्रम झालेला आहे. तेव्हा कमळी तिथं उठते आणि म्हणू लागते की असं काय करताय कडूआजी, तुमच्या लक्षात येत नाही का या घरचा नियम काय आहे. या घरातून कोणीही उपाशी पोटी जाणार नाही. हा कार्यक्रम होता, या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांना बोलवलेलं होतं. तर मी कमळी महाजन अन्नपूर्णा आजींची नात तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. आता मात्र सगळ्यांना खूप छान वाटायला लागलेलं असतं. सगळे म्हणत असतात की तोच कॉन्फिडन्स, त्याच सगळ्या गोष्टी, खरंच अन्नपूर्णा आजींची नात शोभतेस, अगदी तशीच आहे असं म्हणत कमळीचं कौतुक केलं जातं. त्यानंतर आता कामिनी चांगलीच तोंडावर पडलेली असते. नयनतारा आणि ऋषी या दोघांनाही धक्का असतो. इव्हन निंगीला सुद्धा काही माहिती नसतं, निंगीला सुद्धा तेवढाच धक्का बसलेला असतो. इकडे आता सगळे गेलेले असतात. कमळी अन्नपूर्णाजींच्या जवळ येते आणि म्हणू लागते की अन्नपूर्णाजी तुम्ही मला ओळखलं नाही का. अहो मी कमळी, मला सांगा इतके दिवस आपण एकत्रच होतो पण बघितलं का आपल्याला कळलंच नाहीये. म्हणजे मी तुमची नात आहे ना हे मला माहितीच नव्हतं. आता बघा ना हे सगळं कळलंय आणि ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि अगदी ऐनवेळी हे सगळं कळलं म्हणून तर खूपच नुकसान टळलेलं आहे. आता तुम्हाला लवकर बरं व्हायचं आहे हा असं म्हणत कमळी अन्नपूर्णाच्या गालावरून हात फिरवत असते, तिच्याशी बोलत असते, तिला म्हणत असते की बोला ना तुम्ही असं म्हणत अन्नपूर्णाला ती जागा करत असते. इकडे कामिनी, त्याचबरोबर रागिणी आणि अनिका तिघीही बसलेले असतात. या तिघींना मात्र ही गोष्ट अजिबात पचनी पडलेली नसते. त्रासच इतका होत असतो की कळायचं बंद झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की आता एका गोष्टीने तर ही गोष्ट चांगलीच आहे आपल्यासाठी, कारण तुमच्या लक्षात येते का, कारण ती या घरात राहणार म्हणजे तिला तिचा डाव उद्ध्वस्त करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की आता सुरुवात करायची आहे. इकडे अनिका म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, हे माझ्यासाठी होतं ना सगळं. मला माहिती आहे ग्रॅनी आजी तुझे प्लॅन फ्लॉप होतात आणि प्रत्येक वेळेस अशीच तू तोंडावर पडत असते. तर इकडे कमळीने आता कामिनीचाच डायलॉग घेतलेला असतो आणि तो म्हणजे जे काय आहे ते तिनं तिच्या पद्धतीने डोक्यावर हात फिरवलेला असतो आणि सांगितलेलं असतं कमळीचा डाव म्हणजेच वाईटावर घाव. कारण कामिनी जे काय म्हणत असते कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव, तिथं कमळीनं बदल केलाय आणि वाईटावर घाव, जे कोण वाईट वागल त्याला सोडायचं नाही.
एवढंच आता कमळीनं ठरवलेलं असतं. आजोबांना इतका आनंद झालेला असतो, राजनला इतका आनंद झालेला असतो. आजोबांना तर ऑलरेडी माहिती आहे की कमळी हीच नात आहे. खरं तर एक गोष्ट जी राहिलेली असते कमळीच्या हातावरती, जी जन्मखूण आहे, त्या जन्मखुणेमुळेच आजोबांनी ओळखलेलं होतं की ती आपली नात आहे. जेव्हा राजन सगळ्यांना सांगतो की गौरीने लिहिलेली चिठ्ठी आहे, त्याचबरोबर तिने चिठ्ठी आणि फोटो ठेवलेला होता, त्यासोबतच स्केच आर्टिस्टनं दिलेलं स्केच, या सगळ्या गोष्टींबद्दल तो सांगत असतो. त्यावेळेस कामिनी सगळ्यांच्या समोर कमळीच्या हातावरती तो काळा तीळ आहे का ते पाहते. म्हणजेच राजनच्या आजीच्या हातावरती तो तीळ होता आणि अगदी तसाच तीळ राजनने सांगितलेलं असतं की माझ्या मुलीच्या सुद्धा हातावरती आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा तो बोललेला असतो तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी आता चेक केलेल्या असतात. त्यामुळे आता कामिनीला काहीच पर्याय नसतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कमळी आता अन्नपूर्णाजींशी बोलत असते, त्यांच्याशी बोलून त्यांना अगदी समजवत असते, त्यांना बोलतं करत असते. त्याच वेळी कामिनी तिथं येते आणि कामिनी म्हणत असते की चल आता आजीची सेवा करून झाली ना, चला आता नातीची सेवा करायची आहे, असं म्हणत तिने कमळीचा हात धरलेला असतो आणि कमळीला खेचतच बाहेर घेऊन चाललेली असते. कमळी इकडे ओरडत असते, कडू आजी सोडा मला, कडू आजी सोडा, काय करताय तुम्ही? आणि इकडे अन्नपूर्णा स्वतःला उठण्याचा प्रयत्न करायला लागलेली असते. अन्नपूर्णाच्या लक्षातच येत नाहीये की हे सगळं काय होतंय. तिला फक्त डोळ्यांना दिसत असतं की कामिनी कमळीला हाताला खेचून बाहेर नेत आहे. अन्नपूर्णाला या गोष्टींचा त्रास होत असतो. अन्नपूर्णा म्हणत असते की बासा आता खूप झालेला आहे. आणि अन्नपूर्णा स्वतःला म्हणते की नाही, आज मला या कामिनीच्या तावडीतून माझ्या नातीला वाचवावंच लागणार आहे. आणि इथेच कामिनीचा डाव फेल होतो. अन्नपूर्णाजी उठते, तिथे असलेली काठी घेते आणि ती काठी घेऊन ती या कामिनीच्या डोक्यात घालते. कारण सोड तू माझ्या नातीला. कामिनीला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, कारण या सगळ्या गोष्टी काय घडतायत हा प्रश्नच पडलेला असतो. कारण ही अन्नपूर्णा तर अजिबात उठत नव्हती, हलत नव्हती. आणि इकडे कमळीने आता त्या क्षणी कामिनीचा हात उलटा पकडून तसाच माग दुमडलेला असतो. कारण इकडे अन्नपूर्णाने कामिनीच्या डोक्यात काठी मारलेली असते, तर कमळीने सुद्धा कामिनीच्या चांगल्याच मुसकी आवळायला सुरुवात केलेली असते. या तिघींच्या आवाजाने आता राजन आजोबा सगळे तिथे आलेले असतात. आणि इकडे अनिका आणि रागिनी आलेली असते. रागिनी म्हणत असते सोड तू माझ्या आईला. तेव्हा कमळी म्हणत असते माझ्यावर जेव्हा त्यांनी हात उचलला तेव्हा नाही बोलायला आला तुम्ही, आता बोलायला येतंय का छोटी आई, कळतंय का तुम्हाला? असं म्हणत कमळीने आता इकडे रागिनीचीच बोलती बंद केलेली असते. अनिकाने तर काही बोलायचा प्रश्नच नसतो. अनिकाला इकडे कमळीने आधीच सांगितलेलं आहे घरातनं बाहेर काढेल आणि फुटपाथवर नेऊन सोडेल, मग तिथे राहा, अशा सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्यामुळे आता कमळी आणि कामिनी ह्या दोघींमध्ये चांगलाच राडा चाललेला असतो. त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडते ती म्हणजे अन्नपूर्णाजी बरी झालेली आहे. आणि कमळी अन्नपूर्णाजीला मिठी मारते आणि म्हणते की आजी तुमची नात आली हा, आता अजिबात काळजी करायची गरज नाही, असं म्हणत तिने अन्नपूर्णाला मिठी मारलेली आहे. तेव्हा राजन तिथे येतो आणि म्हणतो की आई तुला कळत होतं ना, मी तुला सगळ्या गोष्टी सांगत होतो, काय झाले ते लक्षात आलं ना तुझ्या? अगं कमळीच आपली नात आहे, तुला आठवतंय का? गुरुजींनी वारंवार सांगितलेलं होतं की तुमची नात ही तुमच्या जवळच आहे, तुम्हाला फक्त तिला ओळखता आलं पाहिजे. आणि आज फायनली आई आपण तिला ओळखू शकलेलो आहोत, असं राजन सांगत असतो. आणि अन्नपूर्णा म्हणते की हो राजन, अगदी बरोबर आहे, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटत होतं, पण आज फायनली ही गोष्ट समोर आलेली आहे. खरंच इतकी मोठी गोष्ट घडलेली होती, आपल्या लक्षात आली नव्हती, असं म्हणत इकडे राजन आणि अन्नपूर्णाजी तिघांनीही कमळीला मिठी मारलेली आहे. आता मात्र अनिका, रागिनी, कामिनी यांची वाट लागलेली आहे. कामिनीला तर तिचा हात आता गळ्यात बांधायची वेळ आलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.